सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात ज्यांचं म्हणून भीमशक्ती नावाच्या संघटनेचे संस्थापक, भीमशक्ती नावाच्या संघटनेचे संस्थापक, महापौरपदी ते ठरले लाखपदेक, महापौरपदी ते ठरले लाखपदेक, जिकडे तिकडे विकासाचे ते वाहू लागले वारे, आज जिकडे तिकडे विकासाचे ते वाहू लागले वारे. आणि माझ्या माहितीप्रमाणे साहेबांच्या मेहनतीमुळेच आणि प्रयत्नामुळे कडूबाई खराते यांना घर मिळालंय. म्हणजे कलावंतांवरती पण प्रेम करणारा नेता कसा असावा तर हंडोरे साहेबांसारखा असावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार हात वरती करून. अरे जिकडे तिकडे विकासाचे ते वाहू लागले वारे, जिकडे तिकडे विकासाचे ते वाहू लागले वारे. आज बहुजन हृदय सम्राट कांत साहेब हंडोरे, बहुजन हृदय सम्राट चंद्रकांत साहेब हंडोरे. सन्माननीय नगरसेवक आसिफ जकेरिया साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो सन्माननीय या सुंदरशा गीताचे गीतकार चंद्रकांत निर्भवणे साहेबांना की आपण मंचावर यायचं आहे. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय कार्य सम्राट खासदार बहुजनांचा आवाज चंद्रकांतजी हंडोरे साहेब, त्याचप्रमाणे सन्मान नगरसेवक आसिफजी झकारिया साहेब. आज या ठिकाणी साहेबांना परभणीला जायचंय पण वेळात वेळ काढून युवा प्रतिष्ठान संस्थेचा कार्यक्रम आहे, संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आहे, भीमरत्न पुरस्कार सोहळा आहे आणि नेहमी त्यांच्या पाठीवर ही मायेची साथ आणि मायेचा हात असतो ते म्हणजे पंकजी यादव साहेबांचा निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी येत असतात. आणि आज देखील या कार्यक्रमाला आमचे सगळ्यांचे लाडके अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी आमचे गट 18 आणि 20च्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर यायचे. सन्माननीय अध्यक्ष अशोकजी मोहिते, त्याचप्रमाणे सन्माननीय गट 18चे अध्यक्ष अरुणजी मोरे साहेबांना विनंती की आपण मंचावर यायचे. गट 20चे या ठिकाणी सन्माननीय गट 18चे अध्यक्ष अरुणजी मोरे साहेब या ठिकाणी शाल देऊन त्यांचे या ठिकाणी सन्मान करत आहेत. त्याचप्रमाणे गट 20चे अध्यक्ष अशोकजी मोहिते साहेबांना विनंती आहे पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे साहेबांचा. सन्माननीय नगरसेवक आसिफ झकारिया साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भीमरत्न पुरस्काराचे मानकरी या मुंबई शहराचं महापौर पद ज्यांनी भूषवलं, या महाराष्ट्र राज्याचं सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्रीपद ज्यांनी भूषवलं आणि आता संसदेतील बुलंद आवाज म्हणजे सगळ्यांचे लाडके कार्य सम्राट खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब. मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. तत्पूर्वी या ठिकाणी मी विनंती करतो या कार्यक्रमाचे आयोजक पंकजी यादव साहेबांना की आपण या ठिकाणी प्रस्तावना करा. जरा टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ दे आणि आवाज येता बोला जय भीम. आवाज आवाज पाहिजे, खारवासियांचा आवाज पाहिजे. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी पंकजभाई यादव यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मंचावर उपस्थित सन्माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब, सन्माननीय नगरसेवक आसिफजी झकारिया साहेब, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि घटनेचे शिल्पकार परंतु विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा आणि युवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने पंकजजी यादव यांच्या संकल्पनेतून साकारणारा भीमरत्न पुरस्कार सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या कार्य सम्राट धडाकेबाज अध्यक्षा सन्माननीय दिल्लीतील या ठिकाणी मी विनंती करतो या ठिकाणी मी सन्माननीय आयोजक पंकजी यादव साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्माननीय
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय खासदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तुतारीचा निनाद होऊन जाऊ दे. जरा जोरदार टाळ्या. पंकजी यादव युवकांचं स्फूर्तीस्थान यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे ही त्रिमूर्ती या ठिकाणी आलेली आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय खासदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचा आपण या ठिकाणी भीमरत्न पुरस्कार 2025 देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत. एवी प्लीज भाऊ तसेच या ठिकाणी आजच्या सोहळ्याला उपस्थित आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय विधान परिषदेचे आमदार लाखो घर कामगारांचे आधारस्तंभ अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार भाई जगताप साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्या. सन्माननीय आयोजक पंकजी यादव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करतोय. भीमरत्न पुरस्कार 2025 मानकरी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार भाई जगताप साहेब. मी पंकजींना विनंती करतो की आपण मध्यभागी थांबायचं आहे. आज योगायोग जुळून आलेला आहे की तुम्ही जसं मगाशी म्हटलं की ह्या 3 मूर्ती आहेत की ज्या माझ्या नेहमीच पाठीशी उभ्या असतात. सन्माननीय नगरसेवक आरिफ जकारिया जोरदार ठेवून होत्या. सन्माननीय नगरसेवक आरिफ जकारिया साहेबांचा मी पंकजभाईंना विनंती करतो की प्रस्तावना करून आपण कार्यक्रमाला आजच्या या खऱ्या अर्थाने पंकज या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतो आणि मला बांद्र्यामध्ये 26 वर्ष झाली. त्याच्यापैकी जवळजवळ 10 ते 15 वेळेला मी त्याच्या कार्यक्रमाला आलो. मागच्या वेळेला मी येऊ शकलो नाही म्हणून माझी पत्नी आली. कारण या कार्यकर्त्यांना इथे बसलेली सगळी जी मंडळी दिसते आपल्याला ही कोकणातली माझ्या सगळ्या ह्याच्यातली ही सगळी माझी मंडळी आहेत आणि अगदी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा एक तरुण मुलगा ज्या पद्धतीने काम करतो त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याचं इथे जोरदार टाळ्याने स्वागत करू. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या या आपल्या भागातल्या आमच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षा गायकवाडजी, माझे मित्र आणि खासदार राज्यसभेचे खासदार माजी मंत्री आणि एक चळवळीतला एक बुलंद आवाज. याही बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असेल नसेल पण सांगतो. मग भाई संगारे असतील, मनोज संसारे असेल किंवा अगदी रामदास हात आहे आणि म्हणून 2 पिढ्या आम्ही ह्या सगळ्या विचाराशी संबंधित आहोत. आनंद वाटतो येताना ह्या सगळ्या कार्यक्रमाला. आनंद वाटतो या सगळ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा तरुण सगळे सामील होतात. या विभागातले आमचे नगरसेवक सुद्धा आसिफ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून फार मोठं भाषण नको, कारण मला सुद्धा निघायचं आहे. हंडोरे साहेबांना सुद्धा निघायचं आहे, कारण मला अनेक कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा आहेत आणि फार जवळच्या काही कार्यकर्त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे मला जायचं आहे. आणि म्हणून आपण सगळे विशेषतः त्या खार दांडा त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल, या इकडे आमच्या बांद्र्याचा काही पाली पठार आणखी त्या तो सगळा परिसर असेल, आपण सगळे ज्या वेळेला माझ्याकडे काही कामानिमित्त जेव्हा ज्या वेळेला आपण आलात त्या वेळेला आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न केला. पंकज आपला प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे येत असतो आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना या शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांचा सध्याचा प्रवास हा अतिशय कठीण काळातनं आपण चाललो आहोत आणि आजच या विचाराची सगळ्यांना आवश्यकता आहे.
तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य, तुम्हाला आणि आम्हाला मिळालेली देशाची घटना, देशाचं संविधान आज सगळ्यात जास्त जर त्रासामध्ये कधी असेल तर ते आज त्रासात आहे, याची जाण तुम्हाला आणि आम्हाला राहिली पाहिजे. दुर्दैवाने या देशाची लोकशाही आणि लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या निवडणुका ह्या अतिशय वाईट वळणावर आहेत. मला हे नम्रपणे का सांगायचं आहे की 1-2 दिवसामध्ये जे काय तयार होतं आपल्या विभागामध्ये आणि ज्या पद्धतीने हे लोक आपल्या संविधानच चिरडायला निघाले नाहीत तर लोकशाही चिरडायला निघाले आणि ती लोकशाही वाचली तर तुम्ही आणि आम्ही वाचू, तुमचा आणि आमचा आवाज वाचेल याची जाण तुम्हाला आणि आम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून ते 2 दिवस जे गडबडीचे असतात त्या 2 दिवसामध्ये जे काही घडतं मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, सांगणार नाही, पण त्या 2 दिवसाने आपण आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांचं वाटोळं करतोय याची जाण कुठेतरी मनामध्ये आपल्या मनामध्ये असली पाहिजे. हा संघर्ष असा राहीलच, आम्ही संघर्षमय राहिलो. आपलं सत्ता असताना सुद्धा कामगारांचा संघर्ष इतका उभा केला तो आजही अबाधित आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, विशेषतः पंकज, तुझ्या सगळ्या प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकारी आणि आपल्या विभागातले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या आनंदाच्या क्षणी, कारण हा आनंदाचा क्षण आहे, आपण आज जयंती साजरी करतोय, आज त्या आनंदाचा क्षण आहे, त्यावेळेला मी आपल्याला सगळ्यांना एकच गोष्टीची विनंती करणार आहे की आपल्या सगळ्यांना आता संघर्षाची भूमिका घेऊन लढावं लागेल, मुंबई असेल अख्ख्या देशभरामध्ये. आणि आपल्याला माहिती असेल की आमचे जननायक काँग्रेस पक्षाचे नेते, आदरणीय विरोधी पक्ष नेते आपल्या संसदेमधले, त्यांनी जे सांगितलं होतं जात न्याय या झाल्या पाहिजे, संपूर्ण देशाभरची जात न्याय चौकशी झाली पाहिजे, त्याचा संपूर्ण जो हे येईल उद्या लोकांसमोर आलं पाहिजे. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे, जितनी संख्या उतनी उनकी भागीदारी. हे सांगण्याचं धारिष्ट एकच नेता आमचा करू शकतो, त्याचं नाव राहुल गांधी आहे, हे तुम्हाला आणि आम्हाला नाकारता येणार नाही. आणि आज तो संघर्ष गेली अनेक वर्ष तो माणूस आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी ह्या आधुनिक जगामध्ये सुद्धा 6000 किलोमीटर चालतो आणि तो फक्त एकाच गोष्टीसाठी, संविधानाचं पुस्तक हातात घेऊन संविधान वाचूया, देशाची लोकशाही वाचूया या विचाराने चालणारा आमचा नेता. याच्या सगळ्या गोष्टींच्या या ठिकाणी उल्लेख करत असताना आपल्या सगळ्यांच्या या चळवळीमध्ये, या सगळ्या या आता जी काय देशभरामध्ये जी काय अवकळा आली त्याच्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला भाग घ्यावा लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. भाई अतिशय या ठिकाणी तुतारीच्या निनादामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्या आपण त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज युवा प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती उत्सव माझे सहकारी मित्र पंकज यादव आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे. या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, या विभागातल्या खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड, माझे सहकारी मित्र मुंबईचे माजी अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आणि विधान परिषदेचे आमदार, कामगार नेते भाई जगतापजी, या विभागातले लोकप्रिय नगरसेवक, माजी नगरसेवक सन्माननीय झकेरियाजी, भीमशक्तीचे मुंबईचे अध्यक्ष शशिकांतजी बनसोडे, मंचावरील सर्व मान्यवर,
या ठिकाणी उपस्थित मंचावर या अभिजित कोसंबीजी यावरती. अच्छा. उपस्थित बंधू आणि भगिनी कुठे आहे पॅडी कांबळे यावरती. उपस्थित बंधू आणि भगिनी, बाबासाहेबांची 134वी जयंती आपण सर्वजण अत्यंत आनंद की त्यांनी आपल्यासाठी प्रचंड असं कार्य केलं आणि त्यांच्याच महत्प्रयासामुळे तुम्ही आम्ही हे चांगले दिवस बघतोय आणि म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी जो विचार दिलेला आहे त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आणि कृती झाली पाहिजे. म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूराजे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांनी सद्भावना, प्रेम, करुणा, शांती हा संदेश दिला. तो संदेश आपण घराघरामध्ये पोचवणं आवश्यक आहे. आज जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माणसांमध्ये भांडण लावण्याचं काम होत आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना वाटण्याचं काम होत आहे. सर्वसामान्य माणसामध्ये मिसळत आहेत. त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना सगळ्या प्रकारचा अधिकार मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन ते जनमानसामध्ये जात आहेत. मधल्या काळामध्ये आपण बघत असाल कन्याकुमारीपासून ते त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या कित्येक वर्षापासून या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा कार्यक्रम ते सातत्यानं करत आलेले आहेत. अशाच पद्धतीनं त्यांनी भविष्यामध्ये सुद्धा असे कार्यक्रम करावेत. मी पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कांबळे उर्फ पॅडी आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज महागायक अभिजित कोसंबी तत्पूर्वी या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो पंकज यादव यांना की तत्पूर्वी सन्मान करावा. महेश जी पारकर माजी नगरसेवक यांचा सन्मान करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे महेश जी पारकर यांचा. आता आपण दोन मुख्य सन्मान या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्राचा लाडका, जगांच्या रसिकांच्या मनावर अधिराज्य जो गाजवत आहे, तीच हास्याची लकेर उमटते, पण हसवण्यासाठी नाही तर सुंदरशा अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा. आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिका असू दे, सिनेमा असू दे किंवा मराठी नाटक असू दे आणि बिग बॉसच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेला या महाराष्ट्राचा लाडका सिनेनाट्य अभिनेता पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा यांचा आपण या ठिकाणी सन्माननीय खासदार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्या पॅडी दादासाठी झाल्या पाहिजे. वादक मंडळीला विनंती आपण मंचावर यायचंय. वादक मंडळी आणि लोकांसाठी आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं एक तर खाणं आणि दुसरं म्हणजे कोणतीही वेळ असू द्या त्यावेळी गाणं. विरहामध्ये असू द्या, सुखामध्ये असू द्या, दुःखामध्ये असू द्या, गाण्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही. आणि जोपर्यंत ह्यांचं गाणं ऐकत नाही तोपर्यंत मनाला प्रसन्नता होत नाही. आता नागपूरला संत्री आणि प्रसिद्ध आहे मोसंबी, तसा या महाराष्ट्रामध्ये आवाज प्रसिद्ध आहे तो म्हणजे अभिजित दादा कोसंबी. एकदा जोरदार टाळ्या महाराष्ट्राचे महागायक, जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या अभिजित कोसंबी यांच्यासाठी.
संगीतामध्ये त्यांनी PhD प्राप्त केलेले अनेक कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून संस्था फुलतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज अभिजित कोसंबी सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय खासदार सन्मान करतोय राकेशजी मिश्रा आणि सगळेजण या ठिकाणी ताईंचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुर आहेत. पण तत्पूर्वी या ठिकाणी आपण एक भीमरत्न पुरस्कार 2025 मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीत संयोजक संगीतातून अनेक खऱ्या अर्थाने अनमोल सितारे जन्माला आले त्यातलं एक नाव म्हणजे प्रफुल्ल कार्लेकर. संगीत दिग्दर्शक साऊंड इंजिनियर आणि हिंदी मराठी सिनेसृष्टीमधील नावाजलेलं नाव म्हणजे प्रफुल्ल कार्लेकर. युवा 20 मानकरी आहेत संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर. जरा जोरदार टाळ्या प्लीज. जरा जोरदार टाळ्या. सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय खासदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड आणि सन्माननीय युवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकजी यादव यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करत आहोत. भीमरत्न पुरस्कार 2025 चे मानकरी संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर. पुढील मानकरी जरा जोरदार टाळ्याने. भीमरत्न पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत प्रो बॉईज मंडळ. प्रो बॉईज पुणेरी चला यांच्यासाठी स्टेजही अपुरा पडणार आहे. आपल्या विभागाचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय खासदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करतोय. अर्धे खाली बसा अर्धे उभे राहा म्हणजे सगळ्यांचा फोटो येईल. जरा टाळ्यांचा आवाज होऊन जातोय. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जरा आवाज येतोय. जय भीम. आणि जोपर्यंत प्रो बॉईजचा ढोल वाजत नाही तोपर्यंत जयंती साजरी झाली असं आम्हाला कधीच वाटत नाही. तर जोरदार प्रो बॉईज साठी. यानंतर भीमरत्न सुरेश अढांगळे सरांना या ठिकाणी सन्मानित करताना पंकजी यादव साहेबांना खरंच अभिमान वाटत आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय खासदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना विनंती आहे. ऑडिओ व्हिडिओ हॅलो भीमरत्न आवाज वाढवा. 2025 चे मानकरी ठरलेले आहेत पॅन्थर सुरेश अढांगळे. भीमरत्न पुरस्कार 2025 चे मानकरी ठरलेले आहेत सुरेश अढांगळे. जरा जोरदार टाळ्या पॅन्थर सुरेश अढांगळे सरांसाठी. पुरस्कार क्रिकेट संघाचा खेळाडू जरा जोरदार टाळ्या. भीमरत्न पुरस्कार 2025 चे मानकरी प्रणाली मोरे. जरा जोरदार टाळ्या. ठरलेले आहेत जरा जोरदार टाळ्या होत्या द्या. भीमरत्न पुरस्कार 2025 चे मानकरी पुरस्कार 2000 जरी ते बोलत नसले तरी ते देशासाठी काहीतरी करून दाखवतात आपल्या क्रिकेटच्या बॅटेने. धन्यवाद. हा खरं तर आजच्या या संयुक्त जयंती उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज हा माझा मोठा सन्मान आहे वर्षाताई तुमच्यासारख्या हस्तीकडनं मला पुरस्कार मिळणं किंवा एक कौतुक होणं. एक आपल्या माणसाकडनं आपल्या पाठीवर जेव्हा शाबासकीची थाप मिळते तेव्हा आणखीन ऊर भरून येतं. बाकी भाषण वगैरे करता येत नाही. फक्त एक दोन ओळी ज्या मला आपल्या
येतात. मला खूप लहानपणापासून या गाण्याचा पगडा प्रत्येक आपल्या भीम बांधवांवर आहे आणि त्या म्हणजे माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस दे, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की दे, त्याने दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, त्याने दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कार्यसम्राट दमदार खासदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजा असूनही ऋषितुल्य जीवन जगणारे राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले, बौद्धिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास आणि प्रतिमास अभिवादन करू इच्छिते. मला आनंद या मंचावरती आज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी मंडळी उभी आहेत आणि ज्यांचं कर्तृत्व आणि ज्याचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढीला जे आहे ते प्रेरणा देणारे, आणि मला सगळ्यांना आनंद या गोष्टीचा की आज तुम्हाला भीमरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण मी युवा प्रतिष्ठानचं यासाठी कौतुक करू इच्छिते, कारण आता पॅडी भाऊंचं मी गाणं ऐकलं कमळे साहेबांचं, कोसंबी बरोबर माझा अभिजित बरोबर माझा खूप वर्षापासूनचा संबंध आहे. म्हणजे अभिजित तर चांगला आहे पण प्रसन्न पण खूप चांगलं गाणं म्हणतो, आणि बाबासाहेबांच्या नाळी म्हणजे विचाराशी जी नाळ जुडलेली मंडळी आहेत त्यांना तुम्ही निवडण्याचं काम केलं. मी सन्मान्य युवा प्रतिष्ठानच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, पंकज यादवांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. जसं मी सांगितलं की त्यांनी बिलकुल गाणं पण इतकं छान घेतलं की साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, आणि आज भीमरत्न या पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मला अपेक्षा हेच आहे की या भीमरत्न पुरस्काराच्या माध्यमातून जे मानकरी आहे त्यांचं अभिनंदन करत असताना की तुम्ही ज्ञानमय तर आहातच, पण येणाऱ्या पिढीला अजून ज्ञानमय कसं करता येईल, येणाऱ्या पिढीला समतावादी कसं करता येईल, बुद्धिवादी कसं करता येईल, मानवतावादी कसं करता येईल आणि विज्ञान दृष्टिकोनवादी कसंही करता येईल, जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपण एक नवीन पिढी मंचकावरती आहोत. म्हणजे जवळपास आपण सगळे 40 ते 50च्या मधली मंडळी मंचकावर उभी आहोत, आणि मला अपेक्षा आहे की येणारा काळ, कारण मी नेहमी सांगते महाराष्ट्र हा पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र का म्हटला जातो, कारण आज महाराष्ट्रामध्ये बघा सगळी जी मंडळी आहेत ही कुठल्या एका जातीपुरती नाही आहेत, ही मंडळी सगळ्या देशामध्ये आणि जगामध्ये आपलं नाव आणि कर्तृत्वाने मोठी आहेत, आणि त्यांच्यामध्ये जाती धर्माच्या भिंती नाही आहेत. बाबासाहेबांना जातीमध्ये अडकू नका, छत्रपती शिवाजी महाराजांना जातीमध्ये अडकू नका, हे कारण ही मंडळी म्हणजे काय सांगू तुम्हाला, मी समाज सुधारक आणि महापुरुष आहेत, आणि ही महाराष्ट्राला परंपरा आहे. जी जयंती 14 एप्रिलला असते ती जयंती 10 एप्रिल पासून सुरू होते आणि ती पावसाळ्यापर्यंत चालते, दिवाळीपर्यंत चालते, ती एकच महापुरुषाची चालते. आणि त्याच्यामध्ये मग आता बौद्ध जयंती येईल, बौद्ध जयंतीमध्ये सुद्धा मग सगळ्या संयुक्त जयंत्या होतील. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे, रयत म्हटले की 11 जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शेतकऱ्याच्या एका कणाला सुद्धा हात नाही लागला पाहिजे, ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंबद्दल आम्ही काय सांगायचं, सावित्रीबाई फुलेंबद्दल म्हणजे आज वर्षा गायकवाडांच्या जीवनामध्ये बाबासाहेब नसते आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले नसते तर वर्षा गायकवाडच्या हातात माईक नसतं आलं, हे लक्षात ठेवून घ्या. म्हणजे मी तर यांचं गाणं ज्यावेळी ऐकलं, माझ्या किती मोठी पुण्याई आहे, जनरल सीटवर वर्षा गायकवाड निवडून आली आहे, ही बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि ह्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांची पुण्याई आहे, त्याच्यामुळे आज ही होऊ शकते गोष्ट. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे, कारण ज्यावेळी आम्ही महाराष्ट्राकडे बघतो त्यावेळी मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की सगळ्या गोष्टीमध्ये जर पहिलं पाऊल कुणी उचलण्याचं काम केलं, समाज सुधारकामध्ये आजही तुम्ही बघाल तर काही मंडळी सातत्याने जे आहे ते आपले विचार खंबीरपणे मांडतात आणि ती भूमिका सातत्याने ठेवण्याचं काम करतात. मला आज अपेक्षा हीच आहे, आपण जयंत्या साजरा करतो, आपण महापुरुषांच्या जयंत्या साजरा करतो, या माध्यमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत. आज माझ्यासमोर काही छोट्या मुली होत्या, मला अपेक्षित आहे की त्यांना
शिकवणार आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, मी प्रथमतः भारतीय, द्वितीयतः भारतीय आणि अंततः मी भारतीय आहे. या देशाच्या इतिहासामध्ये विध्वंसक म्हणून माझा कधी उल्लेख होणार नाही. ही शिकवण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे हा देश टिकला पाहिजे, या देशाचं संविधान चिराई उठायला पाहिजे आणि ते घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे आणि समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य घरापर्यंत गेलं पाहिजे. ही लढाई आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लढण्याचं काम केलं पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हा निर्धार करूया. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या सर्वांना मला सांगायचे की भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं काम करूया आणि ह्या देशाच्या संविधानाला कसं तरी. आज मला आनंद झाला की तू जनता दिलंच, पण येणाऱ्या काळामध्ये देशाचं संविधान दे, कारण हे जरुरी आहे. आज काही षडयंत्र खूप वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून चाललेलं आहे. या लढाईला जर उत्तर द्यायचं असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले काय, पेनाने लढा. म्हणजे ना, बाबासाहेबांनी आपला शिका संघटित व्हा आणि गुरगरल्याशिवाय राहणार नाही, हे तर शिकवलंच आहे. पण लढाई ही पेनाने लढायची, लढाई ही प्रबोधनाने लढायची आणि लढाई ही विचाराने लढायची आणि लढाई संविधानाने लढायची, हे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले. त्या लढाईचा आपण वापर करावा, हीच नम्रतेचं मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आव्हान करते. जयंतीच्या निमित्ताने मला बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता तांबे पण आलाय, गौरव कुठे, हा गौरव आहे मागे. सगळ्या मंडळीचा हा लिंबोरेचं पण घ्यायला पाहिजे. आमचा संतोष लिंबोरे या ठिकाणी आहे. संतोष लिंबोरे हा मला खूप वर्षापासून ओळखतो, कारण माझ्या मतदारसंघामध्ये आधीच्या होता त्यामुळे मला आधीपासून चांगला ओळखतो. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आसिफ भाई आमचे ब्लॉक अध्यक्ष या ठिकाणी आहेत. मी सगळ्या मंडळीचे या ठिकाणी, तुमच्या सगळ्यांचे, कारण निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच एक सार्वजनिक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मी आपले आभार मानू शकते. मनापासून आपले आभार मानते. असाच आशीर्वाद राहू द्या. येणाऱ्या काळामध्ये लढण्याचं काम रस्त्यावर करतो, संसदेमध्ये करतो, आधी विधानसभेत करत होतो. आवाज बुलंद आहे कारण आवाज बाबासाहेबाच्या लेखीचा आहे. एवढं समजून घ्या आणि धन्यवाद आपल्या सगळ्यांना. सप्रेम. जय भीम. नमो बुद्धाय. होता, पण त्यावेळी आम्ही एक आवाहन केलं होतं की पुढच्या वर्षी या स्टेजवर या विभागाची लाडकी खासदार असेल आणि आज तुम्ही या ठिकाणी आहात पंकजदादांच्या या कार्यक्रमामध्ये. आणि तुम्हाला एक सांगतो अभिजित दादा, की ज्यावेळी तुम्ही महागायक झालात त्यावेळी पहिला कार्यक्रम धारावीमध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्काराचा महिला बालकल्याण मंत्री असताना केला. आणि तो पहिला कार्यक्रम जर धारावीमध्ये महागायक झाल्यानंतर पहिला कोणी ठेवला असेल तर तो आमच्या प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड आहे. जरा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. सन्माननीय रुपेश पुजारी साहेबांचे आपण या ठिकाणी सन्मान करतो. सन्माननीय गौरवजी मोरे, समाजसेवक गौरवजी मोरे यांचे या ठिकाणी सन्मान करतो. सन्माननीय पुढील मानकरी दामोदरजी जाधव साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतो. अशोकजी मोहिते आणि अरुण मोरे. अशोकजी मोहिते गट अध्यक्ष 20 आणि गट 18 अरुणजी मोरे, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जरा टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ दे. जोमडे काका यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. सन्माननीय राकेश मिश्रा साहेब यांचा देखील सन्मान करतोय. यानंतर मी आमंत्रित करतोय सन्माननीय जितेंद्र यादव साहेब, आपणास विनंती मंचावर यावं. पिंकीजी पंजाबी, आपणास विनंती मंचावर यावं. फाबिया अश्विनजी निर्भवणे आणि महाराष्ट्राचा महागायक म्हणजेच अभिजित कोसंबी. संविधान गीत प्रसिद्ध या ठिकाणी प्रवीणजी ढोणे. जितेंद्र यादव साहेब, आपणास विनंती मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. पिंकीजी पंजाबी, फाबियाजी पटेल यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. सन्माननीय जितू यादव साहेब, आपणास पुनश्च एकदा विनंती, आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. ही सन्माननीय पंकजी यादव साहेबांकडून प्रेमपूर्वक आपणास विनंती आहे. शाहू छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ज्याने घेतलेले आहेत ते सन्माननीय पंकजी यादव साहेब यांच्या संकल्पनेतून भीमरत्न पुरस्कार 2025 या ठिकाणी
पंकजी यादव साहेब यांच्या वतीने मनपूर्वक आपले या ठिकाणी आभार व्यक्त करत आहेत. या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करीत आहोत. या ठिकाणी आपण तत्पूर्वी युवा प्रतिष्ठान संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, भीमशक्ती संघटना मुंबई प्रदेश सरचिटणीस आणि दलित अधिकार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी पंकजी यादव साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हॅलो 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 फक्त 2 मिनिटं. मी अशोक मोहिते दादाचा आणि सत्कार करत आहोत. अभिजित दादा पुढे या, जरा जोरदार तथागत भगवान गौतम बुद्धांचा या ठिकाणी सिने अभिनेते तथागतांचं रूप देताना एक सन्मान, एक विचारधारेचा सन्मान. आणि या विचारधारेवर कोसंबी साहेब आहेत आणि पॅडी दादा आहेत. जरा वंद तथागतांना. नमामि बुद्धं गुणसागरतं, नमामि धम्मं सुगतेन देशितं, नमामि संघं मुनिराज सावकं, नमामि पच्यतं. धन्यवाद. आणि यानंतर संतोष दादा, एक संतोष दादाकडून दुसऱ्या संतोष दादाकडे सुपूर्द करतो. नॉन स्टॉप. खरं तर आज संतोष दादा म्हणजे आमचे आबा आणि मी या ठिकाणी हॅलो. उपस्थित सर्व परिसरातल्या सगळ्या आमच्या धम्म बांधवांना प्रेमाचा आदराचा जय भीम. मागे बरे जय भीम. भीमरत्न पुरस्कार युवा प्रतिष्ठान आणि पंकज यादव, सगळा मित्र परिवार, सगळे पदाधिकारी, सर्वांना मानाचा जय भीम. आणि पहिलं गाणं
राजाला हो दिले सत्य शोधक समाज संस्थाचा देश होते वाटे लाख मुलाची साथ दिली त्यांना सावित्रीने माणसातही माणूस की जे फुलविले ते मळे माणसातही माणूस की जे फुलविले ते मळे धन्य धन्य ते महात्मा ज्योतिराव फुले धन्य धन्य ते महात्मा ज्योतिराव फुले बोलवणार आहोतच. तत्पूर्वी एवढंच म्हणेल की ना नाम जया आहे कोणाचं योगदान बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
तरुणाचं योगदान महाजनाचं योगदान बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाणी रहा योगदान लाल दिव्याच्या गाणी कशी वाटते तुला जय